मित्रांनो, इम्पॉर्टंट DMER टॉपिकमध्ये आज जो टॉपिक घेणार आहोत तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामधून एक क्वेश्चन फिक्स आहे. तरी डिसइन्फेक्टंट जे की क्लासिफिकेशन केलं आहे फिजिकल मेथड आणि केमिकल मेथडमधून. आणि डिसइन्फेक्टंट करण्याचे जसे फिजिकल मेथडमध्ये हीट, रेडिएशन आणि फिल्ट्रेशन आहे आणि केमिकलमध्ये जे की बेस्ड ऑन कन्सिस्टन्सीमधून आहे, जसे की लिक्विड, सॉलिड, गॅस या प्रकारे. बेस्ड ऑन स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटीवर आहे, म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, हाय लेवल आहे, लो लेवल आहे अशा प्रकारे. आणि बेस्ड ऑन मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये आहे, म्हणजे कशा प्रकारे ॲक्शन देणार. तर बेस्ड ऑन कन्सिस्टन्सीमध्ये लिक्विडमधून अल्कोहोल, फेनॉल वगैरे आहे. नंतर गॅसेसमध्ये इथिलीन ऑक्साईड आहे, फॉर्मॅल्डेहाइड आहे. आणि स्पेक्ट्रम ॲक्टिव्हिटीमधून हाय लेवल, इंटरमिडिएट लेवल आणि लो लेवल या प्रकारे डिसइन्फेक्टंटला क्लासिफाय केलं आहे. आणि जसं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवरून जसं मेम्ब्रेनला डिस्टर्ब करणारे अल्कोहोल, प्रोटीनला डिनेचर करणारे अल्कोहोल, फेनॉल आणि न्यूक्लिक ॲसिड जसं DNA, RNA डॅमेज करणारे इथिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डेहाइड, ऑक्सिडेशन ऑफ सल्फायड्रिल ग्रुप ऑफ एन्झाईम हे करणारे हॅलोजन, हायड्रोजन पेरॉक्साईड या प्रकारे डिसइन्फेक्शनचं क्लासिफिकेशन केलं आहे. आणि यामधून एक ना एक क्वेश्चन मित्रांनो नक्की DMERमध्ये येणार आहे.